आपल्या न्यायासाठी व हक्कासाठी लढणारा एकमेव न्यूज चॅनल टॉप सोलापूर. शिवदारे प्रतिष्ठानतर्फे जीवन गौरव पुरस्कार जाहीर. वैद्यकीय, सामाजिक, कृषी व पत्रकारिता क्षेत्रातील 4 मान्यवरांचा होणार सन्मान. 17 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा. सोलापूर. श्री वी गु शिवदारे प्रतिष्ठान सोलापूरच्या वतीने सामाजिक, वैद्यकीय, कृषी आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय व दीर्घकाळ कार्य करणाऱ्या 4 मान्यवरांना यंदाचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. प्रत्येक पुरस्कारार्थीस 21,001 रुपयांची रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रतिष्ठानच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रांत निस्वार्थपणे काम करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्याची परंपरा आहे. यंदाच्या पुरस्कारासाठी वैद्यकीय क्षेत्रातून डॉक्टर वीरेंद्रकुमार सत्यांकार अवस्थी, सामाजिक क्षेत्रातून मटके विमुक्त विकास प्रतिष्ठान यमगरवाडी, कृषी क्षेत्रातून श्री दिनकर बळीराम गुंड आणि पत्रकारिता क्षेत्रातून श्री राहुल कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. 4 क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव. वैद्यकीय क्षेत्र डॉक्टर वीरेंद्रकुमार सत्यांकार अवस्थी. डॉक्टर अवस्थी यांनी सोलापूरमध्ये नेत्रचिकित्सा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. सोलापूर येथील अद्ययावत सोयींनी युक्त नेत्रालयाच्या माध्यमातून त्यांनी रुग्णसेवा केली. अक्कलकोट परिसरातील गरजू व गरीब रुग्णांसाठी मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच ग्रामीण भागातील रुग्णांना उपचार उपलब्ध करून देण्याचे काम त्यांनी केले आहे. सामाजिक क्षेत्र मटके विमुक्त विकास प्रतिष्ठान यमगरवाडी. जन्मशताब्दीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे 17 ऑगस्ट आम्ही त्यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन हा साजरा करत असतो. दिनांक 8 ऑगस्टपासून ते 17 ऑगस्टपर्यंत आम्ही विविध कार्यक्रम, विविध उपक्रम आम्ही सिद्धेश्वर बँकेच्या मदतीनं DSTS मंडळ, सिद्ध संघ प्रतिष्ठान व अण्णांनी स्थापन केलेले ग्राहक भांडार आणि स्वामी समर्थ सहकारी सूत गिरणीच्या वतीने आम्ही विविध कार्यक्रम घेत असतो. दरवर्षी पहिल्या दिवशी सिद्धेश्वर बँकेच्या वतीनं जे विद्यार्थी 80% पुढं मार्क घेऊन पास झालेले आहेत, त्यामध्ये 10वी असतील, 12वी असतील, त्यांचा आम्ही सत्कार करत असतो. यावर्षी अण्णांची जन्मशताब्दी असल्यामुळं 9 ऑगस्ट हा क्रांती दिवस आहे. त्या क्रांती दिवशी एक वेगळा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता. त्यामध्ये स्वातंत्र्य सैनिकाचे वारसदार, 12 बलुतेदार आणि श्रमजीवी अशा 100 लोकांचा सत्कार आम्ही हुतात्मा स्मृतीमध्ये हा साजरा केला. कार्यक्रम अत्यंत देखणा झाला आणि ह्या 8 दिवसामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध व्याख्यानं आम्ही करत असतो. त्यामध्ये भारतीय कलागणना म्हणून हेमंत मोने व अभय पुराणे हे मुंबईचे खगोलशास्त्रज्ञ किंवा त्यामध्ये अभ्यास आहे, त्यांचा आम्ही दिवसभर लेक्चर ठेवलं मुलांसाठी. शालेय विद्यार्थ्यांना वक्तृत्व स्पर्धा, डिबेटिंग आम्ही इथं आयोजित केली होती. काल अण्णांच्या जन्मशताब्दीनिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं. त्यामध्ये 121 लोकांनी रक्तदानाचं काम केलं आहे. आणि त्या दिवशीच मुलीमध्ये आपण जर अलीकडे पाहिलं तर हिमोग्लोबिनचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे. आणि त्या हिमोग्लोबिनमध्ये पुढच्या त्यांच्या भविष्यामध्ये त्यांच्या शरीरावर परिणाम होतो, म्हणून हिमोग्लोबिन आम्ही दरवर्षी चेकिंग करतो. यावर्षी जवळपास 550 मुलींचं आम्ही हिमोग्लोबिन केलं. आणि ज्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे त्या मुलींच्या पालकांना बोलवून त्यांना त्याच्याबद्दल माहिती देणं हे हा उपक्रम असतो.